कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरात काहींनी संध्याकाळी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शंका व्यक्त. नागपुरातील राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आले? विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल. हर्षवर्धन सपकाळ देशद्रोही, त्यांनी माफी मागावी. सपकाळांच्या फडणवीसांवरील वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक. दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. तर छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्याचंही वक्तव्य. नागपूर राड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगरसह नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगरमध्ये संचारबंदी. औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा. आतापर्यंत 50 पेक्षा अधिक जणांना अटक. महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी. विलनवर हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवायचं ही भाजपची भूमिका. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतच विलनच्या भूमिकेत. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हिरो, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. मुदवी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, ओडिशामधील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं लोकसभेत वक्तव्य. नव्या वादाची शक्यता. शिवरायांबद्दल वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं, प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यानंतर उदयनराजेंची मागणी. शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, प्रदीप पुरोहितांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी आक्रमक. तर भाजपनं शिवरायांचा इतिहास वाचावा, वर्षा गायकवाड यांची टीका. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. तर नितेश राणे यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांच्यासह चंद्रकांत रघुवंश आणि संजय खोडकेंचा अर्ज. 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.